This call is now taking notes. This ओके. call is now being recorded. पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांना शुभ प्रभात. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिशन आरंभ 2027 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजची जी तासिका आहे ती तासिका मी योगेश भानुदास राणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणाहून आपणासाठी ही तासिका घेऊन आलेलो आहे. आणि आजची जी तासिका आहे ती विषय बुद्धिमत्ता आणि त्यामधला घटक जो आहे तो आहे क्रम ओळखणे आणि उपघटक आहे चिन्हांची मालिका. काल, परवा, आज आणि उद्या एक जे बुद्धिमत्ता चाचणीच्या ज्या तासिका सुरू आहेत त्यामध्ये क्रम ओळखणे यावरच आधारित सर्व तासिका आहेत. तर त्यातीलच एक जो भाग आहे तो म्हणजे आजचा चिन्हांची मालिका हा घटक मी आजच्या तासिकेमध्ये घेऊन येणार आहे आणि त्यावर आधारित काही उदाहरणांचा सराव आपण करणार आहोत. आता मी शीतल आणि स्मिता पांडुरे या दोघींना माईक सुरू करून दिलेला आहे. समजा एकदा कदाचित माझा आवाज व्यवस्थित आला नाही, स्क्रीन व्यवस्थित दिसली नाही, तर त्यावेळेस तुम्ही दोघींनी मला सांगायचं आहे. आणि जर समजा तुम्हाला उत्तर सांगता आलं तर उत्तर सुद्धा तुम्ही सांगायचं आहे. आता आपण आपल्या तासिकेला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंय की गेल्या 3 दिवसापासून आपण क्रम ओळखणे हा जो बुद्धिमत्ता चाचणीमधला घटक आहे या घटकाविषयीचा अभ्यास गेल्या 3 दिवस तासिकेच्या माध्यमातून करत आहोत. तर त्यामध्ये आपण पाहतो का क्रम ओळखणे, क्रम म्हणजे आपण त्या प्रश्नाचं निरीक्षण कसं करतो, म्हणजे त्या प्रश्नाकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. आपण जर त्याचं निरीक्षण व्यवस्थित केलं तर तो प्रश्न लगेच आपल्या लक्षात येतो आणि त्यामध्ये काय क्लुप्ती आहे, त्याचा क्रम कसा आहे हा जर आपण ओळखला की लगेच आपल्याला काय होतं, त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याची दिशा मिळते आणि बरोबर आपण त्या पद्धतीने त्या उत्तराकडे जाऊ शकतो. आता आजचा जो घटक आहे हा सुद्धा क्रम ओळखणे मधला चिन्हांची मालिका. आता इथे चिन्हांची मालिका, आता चिन्ह आपल्याला माहित आहे असे वेगवेगळे चिन्ह आहेत. मग तो जो आकार आहे तो कोणताही आकार असो हा एक चिन्ह असतो. आपल्याला जी आकृती दिसते, मग काही त्याच्यामध्ये अंक असू शकतात, काही फुलांचे आकार असू शकतात, काही आपले भौमितिक आकार असू शकतात, काही वेगवेगळे अक्षर असू शकतात. तर ही जी अक्षर, अंक हे जरी असले, त्यांचा क्रम जरी आपल्या दृष्टीने नवीन असला तरी या ठिकाणी आपल्याला फक्त त्याला एक चिन्ह म्हणून ओळखायचंय. ते एक प्रकारचे चिन्ह आहेत आणि त्या चिन्हांची मालिका म्हणजे त्या चिन्हांचा क्रम आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता हे प्रश्न सोडवताना प्रामुख्याने 2 गोष्टीकडे आपण खास लक्ष दिलं पाहिजे. आता ते 2 गोष्टी कोणत्या, तर याच्यामध्ये पहिला जो सांगितलेला आहे पहा तुम्हाला, हा जो आहे हा पहिला घटक इथे दिसतोय. किती चिन्हांचा गट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जी आकृती आपण बघणार आहे त्याच्यामध्ये जी चिन्हांची मालिका, चिन्ह म्हणजे ते चित्र दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये काही ठराविक अक्षरांचा असा गट आहे का हे आपण शोधलं पाहिजे. आणि दुसरं आहे तो म्हणजे या ठिकाणी असणारा हा दुसरा घटक, तो त्या चिन्ह कोणत्या क्रमाने बदललेली, म्हणजे त्याच्यामध्ये क्रम कसा आहे, त्याच्यात चिन्ह कोणते आहेत, चिन्हांचे गट कसे आहेत आणि चिन्ह कोणत्या क्रमाने बदलत गेलेले आहेत. या 2-3 गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर तो प्रश्न अगदी अतिशय सोपा असतो आणि तो आपल्याला सोडवायला सुद्धा सोपा जाईल. आता हे चिन्हांचे उदाहरण जर पाहायचं झालं तर हे कुठं दिसतात, तर आपल्या आईची साडी असते पहा, साडीवरती कधी कधी आईच्या साडीवरती अशी डिझाईन असते.
वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या साड्या आपल्या आईला असतात आणि त्या साडीवरती आपण डिझाईन पाहतो. तुम्ही जर त्या डिझाईनचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये बघा काही ठराविक आकार हे पुन्हा पुन्हा आलेले आहेत. म्हणजे त्या चिन्हांची काय झालेली आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. त्या चित्रांची पुनरावृत्ती झालेली दिसते. आपल्या पप्पांचं शर्ट असतं, शर्टवर कधी कधी डिझाईनचे शर्ट असतात पहा. तर त्या डिझाईन वरती ती डिझाईन सुद्धा काय झालेली असते, पुन्हा पुन्हा आलेली असते. म्हणजे त्या ठिकाणी त्याची एक मालिका असते. मालिका म्हणजे एका मागून एक येणारे चिन्ह, त्याला चिन्हांची मालिका असं म्हणता येईल. कधी कधी तुम्हाला काही फ्रॉक असतात, ड्रेस असतात मुलींना, तर त्याच्यामध्ये त्या मुलींच्या ड्रेसवर सुद्धा कधी कधी त्या अक्षरांची काय असते, चिन्हांची एक मालिका असते, अशी एक डिझाईन तयार केलेली असते. आणि ती डिझाईन बघूनच आपण काय करतो, अरे वा मला किती छान ड्रेस आहे, तुझा ड्रेस किती छान आहे, एखाद्या मैत्रिणीला आपण म्हणतो. आणि ती चिन्हांच्या मालिका त्या तयार करून, ती डिझाईन तयार करून तो ड्रेस आणखी आकर्षक तयार केला जातो आणि आपलं लक्ष तिकडे वेधलं जातं. मग त्याच्यामध्ये काय असतं, तो क्रम कसा असतो, तो क्रम किती वेगवेगळ्या प्रकारे रंगवून किंवा वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन टाकून आपल्याला आकर्षित करतो, तर तशा प्रकारची उदाहरणे. मग आता त्याच्यामध्ये त्या चिन्हांचा क्रम, आता एवढी मोठी डिझाईन आपल्याला नसतं, 4 किंवा 5 चिन्ह दिलेले असतात, त्याचा एक गट केलेला असतो आणि त्या गटामध्ये जो पहिला गट असतो त्याचा दुसऱ्या गटाशी कसा संबंध आहे. कारण साधारणतः 3 गट दिलेले असतात आणि 3 गटाच्या मधून आपल्याला तो 3 गटाच्या आधारे चौथा गट एक तयार करायचा असतो. तर असे प्रश्न आहेत आणि या प्रश्नावरती हमखास परीक्षेमध्ये एक प्रश्न फिक्स असतो. म्हणजे आपण जे याचे क्रम ओळखण्याचे 4 प्रकार या ठिकाणी शिकणार आहोत. मग ती संख्यांची मालिका असेल, चिन्हांची मालिका असेल, आकृत्यांची मालिका असेल, ह्याच्यामधला एक प्रत्येक घटकावरचा एक प्रश्न हमखास परीक्षेमध्ये असतो. म्हणजे साधारणतः 4 मालिका जर पाहिल्या आपण ह्या क्रम ओळखणेमधल्या, तर 4 प्रश्न हे निश्चित असतात आणि आपले 8 मार्क बुद्धिमत्तेमधले, हे 8 मार्क आपल्यासाठी आपल्या निरीक्षणावर अवलंबून असणार आहेत. त्यासाठी तुम्हाला सराव जास्त करावा लागणार आहे. का तो गट कसा ओळखायचा आणि त्यातील चिन्ह कोणत्या क्रमाने बदलून गेलेले आहेत, हे फक्त आपण एकदा बघितलं का आपल्याला ते करायला सोपं जातं. आणि आता आपण पाहणार आहोत, आपल्यापैकी माईक कोणाचा सुरू नाही ना सध्या? आवाज व्यवस्थित येतो का ग? येस सर. ओके. असा म्हणजे असा विको होत नाही ना, व्यवस्थित क्लिअर येतोय ना? हो. ओके. येस सर. तर हा ओके. बघा, आता या चिन्हांच्या मालिकेवरचं एक छोटस उदाहरण, आपण ती मालिका बघूया. आता इथे बघा, हा जो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, या आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल. याच्यामध्ये पहा, दिलेल्या चिन्हाच्या मालिकेत पुढे कोणते चिन्ह येईल ते पर्यायातून निवडा किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं चिन्ह येऊ शकतं. बघा, निरीक्षण करा तुम्ही. असं लक्षात घ्या की एक डिझाईन आहे, आपल्याला डिझाईनचा पॅटर्न तयार करायचा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल पहा. पहिला वर्तुळ आहे, दुसरा चौकोन आहे, परत त्रिकोण आहे आणि नंतर काय झालेलं आहे, रिपीट. काय रिपीट. रिपीट झालेला आहे. म्हणजे आता सुरुवातीला तर आपण काय लक्षात घेतलं पाहिजे का, इथं हा जो गट आहे एवढा, याच्यामध्ये 2 गट केलेले आहेत. वर्तुळ, चौकोन आणि त्रिकोण, हे जे 3 गट आहेत, या 3 गटांचा या ठिकाणी एक 3 आकृत्यांचा किंवा 3 चिन्हांचा एक गट केलेला आहे आणि हा पुन्हा इकडे एक गट तयार होणार आहे. तर त्या गटामध्ये या प्रश्न चिन्हाच्या जागी आपल्याला कोणतं अक्षर येणार आहे किंवा कोणतं चिन्ह येणार आहे, तर हे इथं जे दिसतंय हे चिन्ह त्या ठिकाणी बसणार आहे. बघा, म्हणजे काय झालंय, आपण दिलेल्या आकृत्यांचं निरीक्षण केलं. निरीक्षण केल्यानंतर आपण बघितलंय का त्याच्यामध्ये अक्षरांचे गट जे तयार झाले. मग अक्षरांचे गट कसे तयार झाले, अक्षरांचे गट तयार झाल्यानंतर त्या
अक्षरांच्या गटामध्ये आपण पाहिलं एक दोन वर्तुळ, चौकोन आणि त्रिकोण यांचा एक गट झाला आणि परत दुसरा गट तयार करण्यासाठी आपल्याला कोणतं चिन्ह अपूर्ण आहे तर त्रिकोण आहे. तर अशा पद्धतीने आपले दोन गट त्या ठिकाणी आपण त्यांचे तयार झाले आणि आपला प्रश्न पण सुटला. म्हणजे त्या ठिकाणी ए हा पर्याय होता. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता यावर आधारित छोटे छोटे आपण पहिले उदाहरणं बघूया. एवढे सोपे उदाहरणं तुम्हाला विचारणार नाही. एक तुम्हाला हे समजून सांगण्यासाठी फक्त मी या ठिकाणी त्याचा हे केलाय. आता इथं बघा, पहिलं उदाहरण जर आपण बघितलं तर ए, बी, सी आणि डी पहा. हा इथला प्रश्न ABCD 4 अक्षर आहेत. उदाहरण क्रमांक 1. आता आपल्याला माहित आहे आपण ABCD शाळेमध्ये शिकतो. ABCD आणि डी नंतर काय येणार आहे मग? काय येईल डी नंतर? ई येईल. कारण इथं काय असा गट वगैरे केलेला नाही. इथं फक्त काय झालेलं आहे, अक्षरांचा क्रम फक्त लावलेला आहे. इथं कुठलाही तुम्हाला काय म्हणतो आपण अक्षरांचा गट वगैरे केलेला नाही. त्यामुळे फक्त तिथं ई हा पर्याय येईल. ते फक्त समजण्यासाठी जो क्रम ओळखणे आपला जो महत्वाचा घटक आहे त्यावर आधारित काही हे सोपी उदाहरणं आहेत. नंतर उदाहरण 2 मध्ये पहा, आपण मराठी मुळाक्षर शिकलो. त्याच्यामधला क्रम जर लक्षात घेतला तर क, ख, ग आणि घ. इथं हा प दिसतोय तुम्हाला, हा घ आहे बरं का. घ आहे. घ नंतर काय येतो? च. चमच्याचा आहे ना, म्हणून याचं उत्तर काय येईल? च येईल. त्याच्यानंतर पुढचं जे आहे, आता पहा थोडं आपण कठीण कडे चाललोय. काय दिसतंय आकृतीवरून? काय लक्षात येतंय तुमच्या? उदाहरण क्रमांक 3. तर इथं सर, आपण हा पर्याय क्रमांक 2. 2, 10 काय आहे ग? चिन्हाच्या मालिकेमध्ये काय आहे? काय दोनचा दिसते तुला? पाढा. दोनचा दोनचा पाढा. दोनचा पाडा आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक अंकामध्ये काय आहे? 2-2चा फरक आहे. 2, 4, 6, 8 आणि नंतर काय येणार आहे? 10 किंवा आपण बे 2 4, बे 6, बे 8, बे 10 किंवा 2 ची बेरीज. म्हणजे प्रत्येक मुलं वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतात. म्हणजे 2 अधिक 2 4, 4 अधिक 2 6, 6 अधिक 2 8, 8 अधिक 2 10. म्हणजे प्रत्येक अंकामध्ये किती मिळवलेले आहेत? 2 मिळवलेले आहेत. असा प्रत्येक जण विचार वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो आणि उत्तर मात्र या ठिकाणी एकच येतं, ते म्हणजे 10. आता अशा पद्धतीने आपल्याला इथं जर आपण पाहिलं तर एकच मिनिट हा. तर आता इथं उदाहरण क्रमांक 4. उदाहरण क्रमांक 4 मध्ये बघा काय दिसतंय? सर, मालिका पुन्हा रिपीट झालीये. हा, एकच मिनिट हा. थांबा. स्क्रीन गेली. एक मिनिट हा. सर, हा. स्क्रीन गेलीये. हा. लगेच थांब, चालू होईल. मध्ये एक कॉल आला होता, कॉल आल्यामुळे गेली ती.
हा, आता बघ उदाहरण क्रमांक 4 मध्ये काय आहे? सर मालिका पुन्हा रिपीट झालीये. हा, मालिका काय झालेली आहे? रिपीट झालेली आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहिला वर्तुळ आहे, वर्तुळानंतर काय आहे? त्रिकोण आणि त्यानंतर आहे चौकोन. आता याच्यामध्ये मग वर्तुळानंतर त्रिकोण, मग काय इथं बघा, हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण काय होईल इथे आपल्या याच्यानुसार बरोबर बसतो, म्हणून इथं काय येईल मग त्रिकोण, म्हणजे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक काय येईल? ए. तर अशा पद्धतीने हे अतिशय सोपे उदाहरण आहेत आणि याच्यामध्ये बघा आता उदाहरण क्रमांक 6. उदाहरण क्रमांक 6 निरीक्षण करा चला. ओके, हा एक मिनिट. हा 6 नंबरचं अ इ उ ए बघा काय आहे त्याच्यामध्ये? हा शीतल, आहे. त्याचं उत्तर काय आहे? ओ. हा, काय काय शोधलं ग त्याच्यामध्ये? हे सगळे ना अ ई हे सगळे नाम ऱ्हस्व आहेत आणि ना आ ई वगैरे ते जे आहेत ते दीर्घ दीर्घ आहेत. आहे. ओके, व्हेरी गुड. ऱ्हस्व दिलेले आहेत. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा तिने तिच्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग करून काय सांगितलंय की हे सगळे ऱ्हस्व आहेत आणि पर्यायामध्ये आपल्याला बाकीचे सगळे आपला जो अचूक पर्याय शोधून बाकीचे सगळे काय आहेत? दीर्घ आहेत. आता एखादा मुलगा असा पण विचार करू शकतो का अ नंतर काय येतो रे? अ नंतर आ येतो. बघा आपण आहे ना या ठिकाणी हे उदाहरण समजून घेऊ. समजा हा अ आहे, अ नंतर येतो आ, त्याच्यानंतर येतो ई, त्याच्यानंतर येतो ई, नाही सॉरी, चुकलोय. हा ई येतो आणि त्याच्यानंतर हा ई. म्हणजे इथं काय केलेलं आहे बघा, इथं जर आपण बघितलं तर या अ नंतर डायरेक्ट हा ई घेतलेला आहे. मग काय झालंय इथं आपण जर पाहिलं तर हा ई घेतलेला आहे, म्हणजे मधला कोणता एक अक्षर त्यांनी ड्रॉप केलेला आहे, म्हणजे आर ड्रॉप केलेला आहे. आर ड्रॉप केल्यामुळे काय झालंय, प्रत्येक अक्षराच्या मध्ये एक एक अक्षर ड्रॉप केलेला आहे. आपण जो क्रम शिकलेला आहे त्याच्यामधला एक अक्षर त्यांनी ड्रॉप केलेला आहे. मग ए नंतर आई आणि नंतर येतो ओ, म्हणून याचं उत्तर काय येईल आपलं? ओ. औ नाही येणार, ओ येणार, ओ. ओ. अ नंतर हा, टुडे इज माय बर्थडे. ओके, विश यू हॅपी बर्थडे. हे बघा ओ जो आहे, ओ काय केलेला आहे? अ नंतर आ, तिथं त्यांनी काय केलेलं आहे? मिस केलेला आहे, काढून टाकलेला आहे. ई घेतला, ई नंतरचा जो दीर्घ ई आहे तो सुद्धा काढून घेतलेला आहे. म्हणजे ऱ्हस्व दीर्घ अशा पद्धतीने त्यांनी काय केलेला आहे? असा क्रम लावलेला आहे, म्हणजे ऱ्हस्व घेतलेले आहे, दीर्घ काढून टाकलेले आहे. या ठिकाणी शीतलने अचूक ओळखलेलं आहे. असं तुम्हाला एकदा म्हणजे प्रश्नाचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कोणत्या प्रकारची याच्यामध्ये क्लुप्ती दडलेली आहे आणि कशासाठी ते आपल्याला विचारलेलं आहे. ते जर आपण अचूक ओळखू शकलो तर आपल्याला उदाहरण नक्की सोडवता येईल. पुढे पुढे जर बघितलं उदाहरण क्रमांक 7, त्याच्यामध्ये काय आहेत? ऑप्शन नंबर बी. बी. कितीचा फरक आहे प्रत्येक अंकामध्ये? 2.
2चा. व्हेरी गुड. 1 अधिक 2 3, 3 अधिक 2 5, 5 अधिक 2 7 आणि 7 अधिक 2 9. 9. म्हणजे याच्यामध्ये जो फरक आहे तो त्या ठिकाणी दाखवलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. आता पुढे 8. 8 नंबर मध्ये बघा, सर मालिका रिपीट झाली. मालिका रिपीट झालेली आहे. व्हेरी गुड. काय झालेलं आहे? स्टार, स्टार नंतर हार्ट, पण ग्रीन कलरचा हार्ट आहे आणि मग येलो कलरचा हार्ट आहे. परत काय केलेलं आहे? स्टार. म्हणजे इथं आपल्याला मी जी तुम्हाला क्लुप्ती सांगितलेली सुरुवातीला, तर काय करायचं आहे? त्या मालिकेमधला गट वेगळा करायचा आहे. स्टार, ग्रीन हार्ट आणि येलो हार्ट यांचा एक गट आहे आणि त्याच्यानंतर यस, हा पर्याय क्रमांक 1 म्हणजे ए हा त्याचं उत्तर आहे. म्हणजे तो गट या ठिकाणी बघा, बघा त्या प्रश्नावर आपण बघूया. बाकीच्यांना जरी तुमचा माईक चालू नसला तरी तुम्हाला उत्तर तुम्ही वहीमध्ये किंवा त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं तर बुक सोबत ठेवायचं आहे आणि असे उत्तर काढायचा प्रयत्न करायचा आहे. बघा ही जी आकृती आहे ह्याच्यामध्ये काय झालंय? हा जो गट आहे हा म्हणजे येलो हार्ट, येलो स्टार, ग्रीन हार्ट आणि येलो हार्ट यांचा एक गट तयार झालेला आहे आणि पुढचा जो गट आहे तो गट स्टार पासून सुरू झालेला आहे आणि स्टार नंतर मग काय येतं तर ग्रीन हार्ट येतो आणि ग्रीन हार्ट या ठिकाणी टाकला तर आपली मालिका पूर्ण होते. आता पुढे पहा, ZYXW. सोपा आहे एकदम. काय येईल? सर हा ऑप्शन नंबर ए. व्ही. कारण काय झालेलं आहे? झेड पासून उलटी गेली. हा एबीसीडीचा जो क्रम होता आपला, एबीसीडीच्या अल्फाबेटचा जो क्रम आहे तो काय केलेला आहे? उलट केलेला आहे. म्हणजे झेड कडून ए कडे जाण्याचा उलट दिशेने आहे. ZYXW व्ही म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. तर ही झाली आपल्याला समजण्यासाठी सोपी सोपी उदाहरणे आणि या उदाहरणांच्या आधारे आता आपल्याला जायचं आहे की आपल्याला परीक्षेमध्ये कशा प्रकारची उदाहरणं पडणार आहेत. याच्यामध्ये आपण बघितलं का अक्षरांचा जो क्रम असतो त्या क्रमाने पुढची आपल्याला आकृती मिळते. नंतर काही अक्षरांमध्ये ठराविक असं अंतर असतं, काही अक्षरांचा ठराविक असा गट बनवलेला असतो. असे 3 प्रकारचे आपण सोपी सोपी उदाहरणं बघितली. अशी एवढे सोपे तुम्हाला परीक्षेला पडणार नाहीत, याच्यापेक्षा थोडे अवघड पडतील. त्याच्यामध्ये जास्त चिन्ह पण असू शकतात. आता आपण बघूया पुढची आकृती. बघा आता या आकृतीमध्ये तुम्ही बघा, तुम्हाला गट करायची आवश्यकता नाही, मी गट करून दिलेले आहे. आता गट करून तुम्हाला बघायचं आहे, एका गटामध्ये 4 अक्षर आहेत, म्हणजे प्रत्येक गटामध्ये 4 अक्षर आहेत आणि तुम्हाला चौथा गट सुद्धा 4च अक्षराचा करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. तर प्रत्येक पर्यायामध्ये 4च अक्षर आहेत. एक अक्षरांचा गट आहे. ते अक्षर सुद्धा आपल्याला काय समजायचंय? ते चिन्ह समजायचंय आणि पुढे तुम्हाला चौथा पर्याय निवडायचा आहे. बघा सर ऑप्शन नंबर 3. बघा तर बघा आता कोणी शीतलने सांगितलं का स्मिताने सांगितलं? दोघींनी सर. दोघींनी सांगितलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमचं दोघींचंही उत्तर बरोबर आहे. आता बाकीच्या ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल ऑप्शन नंबर 3 कसा आहे तर आपण बघूया. पहिला जो क्रम आहे, आता इथे आपल्याला सोडवण्याची सोपी ट्रिक्स काय करायचं आहे तर या अक्षरांना आपण काय करायचं आहे,
एकदा आपल्याला नंबर त्याला म्हणजे लक्षात ठेवायचे आहेत का. आता समजा 1 नंबरला एम आहे. 1 मिनिट हा. 1 नंबरला काय आहे, एम आहे. 2 नंबरला बी आहे. 3 नंबरला ए आहे आणि 4 नंबरला एस आहे. पण पुढचा जो क्रम आहे, पुढच्या मध्ये काय झालेला आहे पुढे. हा 2 नंबरचं अक्षर 1 नंबरला आलंय, 1 नंबर लास्टला गेलंय. ओके, म्हणजे जो दुसरा शब्द आहे थोडक्यात BASM हा काय केलेला आहे, 2 नंबरच्या अक्षराने सुरू केलेला आहे. म्हणजे 2 3 4 1 त्याचा क्रम काय झालेला आहे, 2 3 4 1. 1 नंबरचं जे अक्षर होतं आपल्या मूळ आकृतीमधलं या ठिकाणी असणार, इथे असणार जे 1 नंबरचं चिन्ह होतं ते सर्वात शेवटी घेतलेलं आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आता इथं हाच जो आपला फॉर्म्युला आहे, हा जो फॉर्म्युला आपल्या लक्षात आला का, 2 3 4 1 हा आपला फॉर्म्युला आहे. आणि हा फॉर्म्युला आपल्याला 4 नंबरची आकृती शोधायला किंवा चिन्ह शोधायला वापरायचा आहे. मग या आकृतीमध्ये इथं ही जी आकृती आहे याच्यामधला 2 3 4, मग 2 3 4 म्हटलं का SMB है ना. SMB ने कोणते अक्षर सुरू झालेले आहेत, पर्याय क्रमांक 3च दिसतोय आपल्याला एक, SMBA. कारण 1 नंबरचं अक्षर काय याच्यामध्ये ए आहे आणि ते शेवटी घेतलेलं आहे. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला याच्यावर वापरायचा आहे आणि पुढे ते उत्तर आपल्याला अचूक मिळू शकतं. म्हणजे आपल्याला एकदा कळालं का अक्षरांचा क्रम कसा झालेला आहे, 2 नंबरचा 2 3 4 आणि 1 असा आपल्याला त्या ठिकाणी क्रम दिलेला आहे. त्या क्रमाचा वापर करून आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपण काढलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 SMBA हे आपलं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. पहा प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल, बघा सर्वांनी निरीक्षण करा. काही जणांना माईक सुरू नसला तरी तुमच्या वहीमध्ये तुम्ही उत्तर काढायचं आहे आणि एकदा उत्तर सांगितलं का ते आपण किती अचूक निरीक्षण केलं हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे जोपर्यंत आपण सराव करत नाही तोपर्यंत या प्रश्नांची उत्तर आपल्याला सुटत नाही. सराव करणं खूप गरजेचं आहे. काय झालेलं आहे, दुसऱ्या अक्षराची सुरुवात कशी झालेली आहे, तर चौथ्या अक्षराने सुरू झालेली. पहा स्मिता, शीतल, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. सर मला नाही समजलं. नाही समजलं, ओके बघूया आपण. चल पहा शीतल, आता शीतल समजून सांगेल आपल्याला. शीतल सांग. सर पहिले क ग ग होतं, हा त्याच्यानंतर शेवटचे जे 2 अक्षर होते ते उलट क्रमाने पुढे टाकले. ओके, म्हणजे ग ग तसे नाही टाकले, घ ग तसे टाकले. घ ग टाकले, व्हेरी गुड. मग मागची परत क ख नाही ख क ख क आणि मग खाली ग ग टाकले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे ग ग झाले. ओके ओके ओके, खूप छान. बघा शीतलने कशी सांगितले आपल्याला, तर आपला जो शेवटचे म्हणजे 3 आणि 4 क्रमांकाचे अक्षर पहिल्या गटावरती तुम्हाला लक्ष द्यायचंय. पहिला जो गट आहे त्याच्यावर फोकस करायचंय. याच्यामधला ग आणि घ याचं काय केलेलं आहे, उलट क्रम केलेला आहे. म्हणजे घ सुरुवातीला घेतलाय या ठिकाणी. हा जो शब्द आहे इथे पहा, इथं हा जो शब्द सुरुवातीत तयार केलेला आहे या दुसऱ्या शब्दामध्ये घ आणि ग उलट क्रमाने लिहिले आणि त्याला पहिले जे 2 अक्षर होते म्हणजे 1 आणि 2 नंबरचं अक्षर जसं तसंच जोडलेलं आहे. मग तोच फॉर्म्युला आपल्याला पुढे घ्यायचा आहे. मग तुम्ही डायरेक्ट दुसऱ्या आकृतीचं निरीक्षण न करता डायरेक्ट काय करायचं, तिसऱ्या चिन्हावर जायचं. तिसऱ्यामध्ये काय केलं, मग तिसऱ्यामधून आपल्याला चौथं काय करता येईल,
तर शेवटचे जे दोन अक्षर आहेत म्हणजे घ आणि ग, तर याची सुरुवात आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे ग. आपला सुरुवातीला येईल ग, त्याच्यानंतर येईल घ आणि मग येईल ख आणि क. मग असा पर्याय कुठं दिसतो आपल्याला? तर पर्याय क्रमांक 1. स्मिता समजलं? येस सर. ओके. तर पहा, असं सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा असं आपल्याला क्रम लक्षात घ्यायचा आहे. क्रम एकदा चिन्हांचा क्रम आणि चिन्हांचा गट या दोन गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला काय करता येतं ते उदाहरण सॉल्व्ह करता येईल. युगांतला मन माईक सुरू आहे युगांत. हा, आता दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल? पहा, आता थोडी आकृती बदललेली आहे. आता आकृत्या आहेत, थोडस आपलं डोकं शांतपणे बघून त्या चिन्हांचा क्रम लक्षात घ्यायचा आहे आणि आपल्याला सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 3, निरीक्षण करायचं आहे. सोपा आहे प्रश्न. चिन्ह जरी जास्त दिसत असले तरी पहिल्या आणि दुसऱ्या जो गट आहे त्या दोन गटावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे की काय बदल झालेला आहे. हे जर लक्षात आलं का तुम्हाला, तिसऱ्याहून चौथं जे चिन्ह आहे आपलं, चौथं जे प्रश्नाचं विचारलेलं आहे ते चिन्ह आपल्याला अचूक काढता येतं. सर, हम्म पहिल्या आकृतीत लास्टला गेले, दुसऱ्या आकृतीत दुसरं अक्षर 1 नंबरला आलंय, तिसरं अक्षर 2 नंबरला आलंय आणि ते दोन अक्षर त्यांच्या जागेवरतीच आहे. ओके, व्हेरी गुड. बघा काय झालंय तर या, हा शीतल माहितीये का, पुढचं जे अक्षर असतं म्हणजे पुढची जी आकृती आहे हा ती माग करत गेले. ओके. मग मी काय केलं, आता ना तिसऱ्या आकृतीमध्ये गोल आणि प्लस आहे त्याच्यामध्ये. ओके. मग ती सगळ्यात शेवटी येईल ना. मग सगळ्यात बघा, पहिले जे शेवट मध्ये जे तसे गोल प्लस आहेत ते तसेच ठेवले आणि 3 नंबर वाला कट केला. ओके. आता बघा 2 नंबर मध्ये प्लस येतो ना, मग प्लसचे जे 2 नंबर मध्ये येणार आहेत त्याच्यामध्ये मग 4 नंबर वाला कट केला. ओके ओके, व्हेरी गुड. तुम्ही छान विचार करताय. पण बघा इथे बघा शीतल, स्टार मध्ये फक्त 3 नंबरला फक्त 2 नंबरच आले. नंतर 1 नंबर वाला पण चुकला आणि 3 नंबर वाला पण चुकला आणि 4 नंबर वाला पण चुकला. मग ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. स्मिता, आर यू शुअर? येस सर. ओके, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. आता याच्यामध्ये पहा, सोपी ट्रिक्स काय होती का, पहिलं जे चिन्ह आहे, पहिलं चिन्ह काय आहे? स्टार. आपण पहिल्या आकृतीवर फोकस करूया. पहा, पहिली आकृती जर आपण फोकस केली ही, याच्यामधून या आकृतीमध्ये काय बदल झाला याच्यावर सुरुवातीला आपल्याला फोकस करायचंय. काय झालंय तर पहिला जो स्टार आहे, स्टार 1 नंबरची त्याच्यामधलं चिन्ह आहे आणि स्टार कुठं गेलेला आहे? सर्वात शेवटी गेलेला आहे. पहा तुम्ही, 1 नंबरचा मी तुम्हाला सांगितलंय 1 2 3 4 5 आपण पहिल्याच्यात जर नंबर दिले तर त्या ठिकाणी पहिला स्टार हा सर्वात शेवटी गेलेला आहे. आणि बाकी आकृतीमध्ये काही बदल झाला का? बदलच झालेला नाही. प्लस सर्कल मधला प्लस, परत स्क्वेअर आणि तो स्क्वेअर जो एक रेषा मारलेले, तो क्रम जसाच्या तसाच आहे. म्हणजे 2 3 4 आणि 5 क्रमांकाच्या चिन्ह जे आहे ते जसेच्या तसेच वापरलेले आहेत. फक्त स्टार काय घेतलेला आहे? शेवटी घेतलेला आहे. मग आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? आपली जी प्रश्नाची आकृती आहे, आपण शोधलेलं आहे का पहिलं चिन्ह कुठं जातं? शेवटी जातं. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिलं चिन्ह आहे सर्कल मध्ये प्लस,
मग सर्कल मध्ये प्लस कुठं कुठं दिसतोय आपल्याला, ते चिन्ह शेवटी गेलं पाहिजे. हा, आपण पहिलं सर्कल मधलं प्लस कुठं जाईन, शेवटी जाईन. आणि मग स्क्वेअर असणारे पहा, या ठिकाणी 3 आकृत्या आहेत. पहिल्यामध्ये पण स्क्वेअर आहे, दुसऱ्यामध्ये पण आहे आणि चौथ्यामध्ये पण आहे. म्हणजे आपला जो क्रम आहे म्हणजे याच्यामधला 2, 3, 4 आणि 5 क्रमांक आपल्याला सलग जसेच्या तसा आला पाहिजे. तर तो पाहिलं तर आपण या आकृतीमध्ये पहा, आपल्याला पहिल्या ज्या 4 आकृत्या आहेत जसेच्या तशाच आहेत आणि जो पहिले चिन्ह आहे ते शेवटी गेलेलं आहे. या ठिकाणी पहा, हे जे आहे पहिलं चिन्ह शेवटी गेलेलं आहे, म्हणजे 1 नंबरची आकृती सर्वात शेवटी जाते. असे ती संख्यांची मालिका पुन्हा पुन्हा काय झालेली आहे, रिपीट झालेली आहे तिथं. तर हे लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने प्रश्न असतात, याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आता हा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे. चला, सर्वांनी विचार करायचा आहे. चला, बर्थडे गर्ल शीतल. येस सर. हा, प्रश्न उत्तर शोधायचं, उत्तर शोध. येस सर. बघा काय दिसतंय, ज्या ठिकाणी तुम्हाला रिकामी जागा दिलेली आहे, म्हणजे त्या ठिकाणी डॉट डॉट दिलेला आहे, तिथं तुम्हाला काय करायचं आहे, एकच अक्षर वापरायचं आहे. आता तिथं जरी तुम्हाला 4 डॉट दिसत असले तरी तिथे एकच अक्षर टाकायचं आहे आणि त्या 4 रिकाम्या जागा आहेत पहा, त्या 4 रिकाम्या जागा मिळून खालचा शब्द तयार होतो पर्यायामधला, तो तुम्हाला शोधायचा आहे. चला, आता आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. पहा, पहिली जी रिकामी जागा आहे, तर इथं काय शोधायचं आहे आपल्याला, तर टीच्या अगोदरचे अक्षर. टीच्या अगोदर कोणतं अक्षर आहे, कुठं सापडेल आपल्याला? येस सर. हा, टीच्या अगोदर काय येईल? एस. नाही, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे अक्षर जरी असले तरी अक्षरांचा क्रम आपल्याला लक्षात घ्यायचा नाही. ते एक चिन्ह म्हणून त्याच्याकडे बघायचंय, एक चिन्ह आहे असं आपल्याला बघायचंय आणि त्या पद्धतीने आपल्याला ते सोडवायचंय. आता टीच्या अगोदर काय आहे, टीच्या अगोदर इथे जर आपण बघितलं, तुम्ही निरीक्षण केलं तर टीच्या अगोदर पी आहे. पी आहे म्हणून पहिला आपलं काय येईल, पी. हा, पहिलं अक्षर आलं पी. आता आपल्याला शोधायचं आहे एमच्या अगोदर काय येईल, एमच्या अगोदर आणि टीच्या नंतर. मग टीच्या नंतर काय आहे, ए आहे, बरोबर. मग आता तिसरं अक्षर टीच्या नंतर काय आहे, टीच्या नंतर ए, परत एच आहे. नाही, चुकतंय काय ग काही? आपण मगाशी पण टीच्या नंतर तर घेतलं आणि आता पण टीच्या नंतरच घेतलं. हा, नाही, एमच्या अगोदर, मग एमच्या अगोदर पण एच आहे ना. ओके ओके, बघूया आपण. बरोबर आहे, बरोबर आहे. तर बघा, नंतर आपल्याला टीच्या अगोदरचं परत एक अक्षर शोधायचं आहे. टीच्या अगोदरचं आहे पी. बघा, असा शब्द तयार झालाय आपला, पी ए ए पी. हा, पी ए पी, पी डबल ए पी आणि पर्याय क्रमांक 2. ऑप्शन नंबर. ओके, तर अशा पद्धतीने तो क्रम आपला. हा प्रश्न थोडा वेगळा आहे, याच्यात तुम्हाला फक्त गाळलेल्या जागी तो शोधून तयार करायचा आहे, असा प्रश्न आहे. पुढचं चिन्ह बघा, पर्याय क्रमांक, प्रश्न क्रमांक 5. याच्यामध्ये बघा काय झालंय, आता याची काठिण्य पातळी थोडी जास्त आहे. हा प्रश्न
याच्यामध्ये तुम्हाला क्रम देणं खूप गरजेचं आहे. क्रम दिल्याशिवाय तुम्हाला तो प्रश्न सुटणार नाही. सर हम्म. सर ऑप्शन नंबर 4. 4 व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4. मग आता 4 कसा आला ते बघूया आपण. सर मी सांगू हा सांग. पहिले जे 2 चिन्ह आहेत, जे शेवटचे 2 चिन्ह आहेत ते त्यांनी पुढे टाकले नंतर. ओके म्हणजे शेवटचे चिन्ह आहेत ते परत पुढे टाकले. आणि ओके आता जे शेवटचे चिन्ह आहेत ते परत पुढे टाकले. ओके म्हणजे शेवटचे 2 म्हणजे कोणता, तिसरा आणि चौथ्या क्रमांकाचं जे चिन्ह आहे ते 1 आणि 2 नंबरला घेतलेलं आहे पुढच्या आकृतीत. आणि पहिला 1 आणि 2 नंबरचं चिन्ह काय केलेलं आहे, उलट केलेलं आहे. म्हणजे 2 नंबरचं 3 नंबरला घेतलं आणि 1 नंबरचं 4 नंबरला घेतलं. मग तोच फॉर्म्युला आपल्याला, म्हणजे फॉर्म्युला काय आला आपला, फॉर्म्युला असा आला का, काय आलंय, 3 4 2 1. 3 4 2 1. 3 4 2 1 हा फॉर्म्युला आपल्याला या आकृतीवर लावायचा आहे. मग 3 4 ला काय येतं, 3 4 स्टार आणि ट्रँगल. स्टार ट्रँगल बघा 4 नंबरच्या पर्यायामध्ये 3 4 2 1 2 1. मग अशा पद्धतीने आपण काढू शकतो. एकदा तुमच्या फॉर्म्युला लक्षात आला का याच्यामध्ये कोणता क्रम वापरलेला आहे, मी सुरुवातीला सांगितलं होतं का एकदा गट निश्चित झाले का गट निश्चित करून तुम्हाला त्यांचा क्रम लक्षात घेतला, ते कोणत्या क्रमांकाचे अक्षरे कसे रिपीट झालेले आहेत हे आपल्या लक्षात आलं का आपल्याला अचूक उत्तर मिळतं. तर हे अशा पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. पुढचा प्रश्न, 4 चीच मालिका आहे. शक्यतोवर तुम्हाला 4 चिन्हाचेच प्रश्न येतील याची शक्यता जास्त आहे, म्हणजे 4 चिन्ह असणारे. तर इथं पण तसंच आहे, तेच झालेलं आहे, चिन्ह रिपीट झालेले आहेत. तेच तसंच आहे, फक्त ना चिन्ह वेगळे दिलेले. चिन्ह वेगळे दिलेले आहेत. पण मग तिथं काय झालंय, इथं थोडं वेगळं झालंय. वेगळे झालंय. 3 आणि 4 नंबरच्या आकृतीचा क्रम त्यांनी बदललेले आहेत. म्हणजे 4 नंबर 1 नंबरला घेतलेला आहे. सर 3 नंबरचं अक्षर 2 नंबरला आणि 2 नंबरचं अक्षर 4 नंबरला त्यांनी उलट क्रमाने घेतलंय. हा, उलट क्रमाने घेतलंय. म्हणजे आपण जसं आकृतीचं निरीक्षण करू तसं त्याच्यावर आपल्याला पुढचं उत्तर काढता येईल. पण पहिल्या आणि दुसरं जो 2 गट आहे त्या 2 गटावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हे जे 2 गट असतात या 2 गटामध्ये हा जो पहिला गट, एक मिनिट, हा जो पहिला गट आहे हा पहिला गट आणि या ठिकाणी असणारा दुसरा गट, या 2 गटामध्ये काय फॉर्म्युला बसतो हे आपण जर पाहिलं तर तोच क्रम आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये वापरायचा आहे. आता इथं जर आपण बघितलं तर पहिले काय झालेलं आहे, 4 नंबर, म्हणजे आपण इथं जर क्रमांक तुम्ही साईडला लिहून घेतले, पहिला 4 नंबरची आकृती सुरुवातीला आलेली आहे. नंतर किती नंबरची आलेली आहे, 3 नंबरची आलेली आहे. त्याच्यानंतर 2 नंबरची आलेली आहे, 1 नंबर आली, 1 नंबर, 1 नंबरची आलेली आहे आणि त्याच्यानंतर 2 नंबर आले. म्हणजे आपला फॉर्म्युला ठरलाय 4 3 1 2. मग 4 3 2 1 म्हटलं तर या ठिकाणी चौथं काय आहे, चौथा आपला आहे सर्कल, पण पूर्ण रंगवलेला. पण 4ही पर्यायामध्ये पहा, तुम्हाला 4ही पर्यायामध्ये रंगवलेला सर्कल दिसतोय. त्याच्यानंतर 3 नंबरची आकृती काय आहे, स्क्वेअर आहे रेषा मारून. ती जर आपण पाहिली तर पर्याय क्रमांक 3 याच्यामध्ये पहा, पर्याय क्रमांक 3 मध्ये लगेच आपल्याला, म्हणजे पहिला जरी, हा, ऑप्शन नंबर 3. तर अशा पद्धतीने जर तुम्ही त्याचा क्रम एकदा लक्षात घेतला, तो क्रम त्या ठिकाणी आपल्याला रफ वर्क करायला प्रश्नपत्रिकेवर तुम्ही लिहू शकता. प्रश्नपत्रिका पूर्ण जरी रंगवली तरी ती तुमचीच असते. त्याच्यामुळे तुम्ही तिथं काय करायचं, लगेच चिन्हांना क्रम देऊन पुढच्या त्या क्रमामध्ये याच्यामध्ये काय बदल झाला त्याच्यावरच रंगून हे करायचं, आणि त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला पुढचा क्रम लगेच लक्षात येईल आणि तुम्हाला उत्तर अचूक काढता येईल. म्हणजे तुमचं उत्तर चुकणारच नाही.
असं काय करायचं, त्या ठिकाणी तुम्ही क्रमांक देऊन लगेच पुढचा हे घ्यायचं. आता बघा इथं पण आपण जे सुरुवातीला बघितलं होतं PAAP जसं काढलं होतं तसे 4 अक्षर जोडून तुम्हाला खालचा शब्द शोधायचा आहे. बघा चला पटपट, बाकीच्या मुलांनी वहीवर उत्तर काढायचं आहे. यस नंतर काय ते अक्षर शोधायचं आहे. याच्या नंतर काय किंवा आरच्या अगोदर काय असे शोधून आपल्याला उत्तर शोधायचे आहेत. एकदम सोपं आहे बा. आपल्याला एस नंतरचं अक्षर शोधायचं आहे. मग पूर्ण मालिकेमध्ये बघायचं एस नंतर कोणतं सापडतं का आपल्याला एखादं अक्षर, तर एस नंतर काय आहे, आर आहे. नाही, एस नंतर तिथं आपल्याला टी दिसतोय, पण इथं जर तुम्ही बघितलं पहा, इथं एस नंतर काय आहे, आर आहे. म्हणजे पहिली गाळलेली जागा आपल्याला सापडली, ती सापडली आर. असं शोधायचंय. हा, पहिला आर, पहिला आर, नंतर TH. मग आरच्या अगोदर काय, तिथंच आहे, आरच्या अगोदर यस. नंतर टीच्या नंतर काय, एच. आणि मग आरच्या नंतर पाहिजे आपल्याला, तर आरच्या नंतर सुद्धा टी. RSHT. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर इज 2. कळालं? यस सर. ओके. बघा अतिशय सोपा असतो, प्रश्नाला थोडं गोंधळून जायचं नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं की चिन्हांची मालिका हा प्रश्न सोडवताना जरी आता कोणीतरी म्हटलं होतं पहा एस नंतर टी, एस नंतर टी हा अल्फाबेट मध्ये येतो, पण आपल्याला इथं अक्षरांचा क्रम लक्षात द्यायचा नाही. इथं त्यांच्याकडे एक चिन्ह म्हणून आपल्याला बघायचंय, आणि चिन्ह म्हणून जर आपण बघितलं तर कुठलाही शब्द, आता खाली जर पाहिला आपण, जो आपला उत्तर जो आलेला आहे RSHT, हा काय कुठला शब्द पण नाहीये. तो शब्द तयार झाला का नाही, असा कुठला तरी एक चिन्हांची मालिका तयार झालेली आहे, ती लक्षात घ्यायची आपल्याला. त्याला आपल्याला कुठला अर्थ लावायचा नाही किंवा यस नंतर टी येतो म्हणून टी घ्यायचा, असं घेऊ का, हे करू का, असं नाही. आपल्याला त्या मालिकेमध्ये काय दिलेलं त्या मालिकेपुरताच विचार करायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त विचार आपल्याला करायचा नाही. त्या मालिकेमध्ये काय दिलेलं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे, आणि नंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अचूक मिळू शकतं. तर याच्यावर लक्ष द्या, अशा पद्धतीने ती प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. 8 नंबर, चला दिलेल्या मालिकेत आता इथं प्रश्नचिन्ह नाही, पण तुम्हाला ज्या गाळलेल्या जागा आहेत त्या ठिकाणी अक्षर, एक एक अक्षर येणार आहे, ते एक एक अक्षर शोधून तुम्हाला पुढचं मालिका तयार करायची आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे याच्यावर फोकस करायचंय. सर मला समजत नाहीये. ओके, चला आपण आहे ना लगेच घेऊया, म्हणजे आपले आणखी बरेच उदाहरणं राहिलेत, पण आज आपण थोडं चर्चात्मक घेतल्यामुळे थोडा वेळ लागतोय. हा शीतलला कळालंय वाटते. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1, व्हेरी गुड. बघा काय झालंय आता याच्यामध्ये, बघा आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर AB. आता बी नंतर काय अक्षर येणार, तर त्या मालिकेचं आपल्याला काय करायचंय, निरीक्षण करायचंय. मागच्याच प्रश्नामध्ये सांगितलं मी तुम्हाला, मालिकेचं निरीक्षण करायचंय. मालिकेचं निरीक्षण करताना काय लक्षात येतं पहा, इथं ए नंतर BB पुन्हा आलेला आहे. मग आपण काय करायचं आहे, आपला जो पर्याय आहे या ठिकाणी बी पर्याय टाकायचा आहे. पहिला बी, पहिल्या गाळलेल्या जागेत काय आला, बी. नंतर C दिलाय, पुढची रिकामी जागा, गाळलेली रिकामी जागा आहे. तर 2C झाल्यानंतर काय येतं ते आपल्याला शोधायचं आहे.
दिसतं का कुठं? नाही दिसत. डायरेक्ट ए दिसतोय. याचा अर्थ तिथं फक्त सीच असू शकतो, कारण त्याच्यानंतर आपल्याला काहीच नाही दिलेलं, किंवा हा आपल्याला समजा आपण पर्याय गाळला किंवा सी आपल्या लक्षात नाही आला, तर डायरेक्ट आपण 3 नंबरचं जर अक्षर घेतलं तरी आपल्या पुढचं लक्षात येईल. आता बी बी आता 2 बी नंतर काय येतं? आता इथं जर पहिल्या याच्यात तुम्ही बी टाकला इथे, मग 2 बी नंतर काय आला? सी आला. बघा, म्हणजे काय तयार झाला? ऑप्शन नंबर 1. स्मिता, आलं लक्षात? येस सर. हा, तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तुमचं शोधायचं आहे. पा, आता इथे लक्षात घ्या, थोडे चिन्ह वेगळे आहेत. स्मॉलर अँड बिगर सिम्बॉल आहेत, त्याच्या आधारे तुम्हाला शोधायचं आहे. क्रम फक्त लक्षात घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला मी गट करून दिलेले नाहीत, तुम्हाला गट करायचे आहेत. पहा, आता इथं आपण गट करूया, म्हणजे गट केल्यावर तुमच्या लक्षात येईल, लगेच उत्तर तुमच्या लक्षात येईल. हा बघा, हा झाला पहिला गट, आणि आता दुसरा गट तुम्हाला काढायचा आहे. दुसरा गट काढला का काही? ऑप्शन नंबर स्मिता, शीतल, युगांत. सर 1. नो, ट्राय कर. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4, व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4. स्मिता बघ, पहिले काय झालेलं आहे? स्मॉलर आणि बिगर एकामेका समोर आलेले आहेत, आणि नंतर काय केलेलं आहे? म्हणजे उजवीकडे जाणारी दिशा दाखवणारे, किंवा तू जसं निरीक्षण करशील, आता ते डावीकडे जाणारे पण बाण असू शकतात. म्हणजे डावीकडे जाणारे बाण 2 आहेत, म्हणजे आणि एक खाली जाणारा बाण आहे समजा, असा एक आपला क्रम आपण लक्षात घेतला, तर तो एक आपण गट बनवला. मग तसाच गट आपल्याला पुढे तयार करायचा आहे. मग तो गट आपल्याला इथं तयार करायचा आहे एवढ्या ह्याच्यात. मग इथं कोणते अक्षर 2 बसतील? तर इथं जर आपण बघितलं तर पहिले जे आहे 2, मग इथं हे 2 पहिले संपले आपले, मग राहिले पुढचे 2 येणारे हे. मग कुठं आहेत पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 4. एकदा तुम्ही गट केले का, गट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, हा जो पहिला गट आहे ना, तो पहिला गट केला का तुमच्या नंतर पुढचे पर्याय तुम्हाला लगेच सापडतील. 10 नंबर. आपण आता हा एक प्रश्न घेऊया, आणि त्याच्यानंतर तुम्हाला या वर्षीची जी 4थीची शिष्यवृत्तीची परीक्षा झाली त्याच्यामध्ये आलेला प्रश्न दाखवतो. कारण प्रश्न भरपूर तयार केले होते मी, पण आज तुम्हाला संधी दिली, आणि त्याच्यामुळे काय आलं, स्पष्टीकरणामुळे आपल्याला थोडा वेळ जास्त गेला. हा, ऑप्शन नंबर 3, 5, 3 6, 8. काय झालेलं आहे? सगळ्यात पहिले ABCD होतं, हा, मग त्यांनी 1 2 3 4 म्हणजे ABCD चे जे क्रमांक आहेत ते दिले. ओके, व्हेरी गुड. तर EFGH, ओके, आणि त्याच्यानंतर त्याचे त्याचे हे येतील, क्रम. क्रमांक येतील. हा, ते ज्या क्रमांकावर आहेत एबीसीडी मध्ये ते क्रमांक त्या ठिकाणी घेतलेले आहेत. पहा, सर्वांनी लक्ष द्या, इथं हे जे पहिले एबीसीडी आहेत, या एबीसीडी मध्ये काय केलेलं आहे, आणि इथं एबीसीडी इथं पण आहे. पहा, हे EFGH, आणि इथं जर तुम्ही लक्षात घेतलं तर एबीसीडीचा जो क्रमांक आहे, एबीसीडी मध्ये ए पहिला असतो, बी दुसरा असतो, सी तिसरा, आणि डी चौथा, म्हणून त्यांचे क्रमांक इथं घेतलेले आहेत. आणि पुढे काय केलेलं आहे, मग EFGH चे आपल्याला क्रमांक विचारलेले आहेत. आता EFGH चे क्रमांक आहेत आपले 5, 6, 7 आणि 8. असा पर्याय क्रमांक
आपला 4. तर पहा असे प्रश्न आहेत, सोपे सोपे प्रश्न असतात. आता याच्यानंतरचे प्रश्न भरपूर काढले होते मी. त्याच्या आपला आता थोडा टाइम लिमिट संपलेला आहे. आपण एक काय करू, यावर्षी जे प्रश्न आपल्याला विचारला होता परीक्षेमध्ये, इयत्ता 4थीची जी स्कॉलरशिपची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये जो प्रश्न विचारलाय तो घेतोय मी डायरेक्ट. बघा, हा प्रश्न यावर्षी परीक्षेमध्ये विचारला होता तुम्हाला. पहा किती सोपा प्रश्न होता. आज जे आपण शिकलो ना त्यावर आधारित. लॉटरी होती, 2 मार्काची लॉटरी, फुकट मार्क होते आपल्यासाठी. आपण जे शिकलोय आता तेच आहे. सर हम्म लास्ट मागचं जे अक्षर आहे ना त्यांनी पहिले पुढे टाकलं, नंतर हा. परत ते पुढे टाकलं. आता हार्ट शेप पुढे टाकला आणि हार्ट शेप पुढे टाकल्यावर ना हम्म मग असं झालं, हार्ट शेप स्टार, वाकड तिकडं भूत आणि गोल असं झालं. हम्म आणि त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. ऑप्शन नंबर 3. आता फॉर्म्युला कोणता आहे का इथं? मी जसं तुम्हाला फॉर्म्युला सांगितला, क्रम. पहिली आकृती क्रम कसा तयार झाला, तर इथं पहिला आला आहे 4, बरोबर. 4 नंबरची आकृती पहिले आली. 4 1 2 3 आहे. 4 1 2 3. व्हेरी गुड. आणि हाच फॉर्म्युला आपल्याला पुढे वापरायचा आहे. या आकृतीमधला 4 1 2 3 आपल्याला काढायचा आहे. मग 4 1 2 3 काढला तर बघा, 4 नंबरला काय हार्ट आहे. हार्ट आपण 1 नंबरला घेतला. इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, हार्ट घेतला. 1 नंबरला काय आहे, स्टार आहे, स्टार आपण घेतला. पहा, नंतर एक सिम्बॉल आहे असा, तर तो सिम्बॉल या ठिकाणी आपला बरोबर 2 नंबरचा आणि 3 नंबरची आकृती सर्वात शेवटी गेलेली. म्हणजे किती सोपा प्रश्न होता. 2 मार्काची अतिशय चांगली लॉटरी आणि चांगली संधी होती आपल्यासाठी, आहे ना. अतिशय सोपा प्रश्न, आणि असेच प्रश्न तुम्हाला पडणार आहेत परीक्षेमध्ये. फार काय याच्यापेक्षा अवघड प्रश्न पडणार नाही. त्याच्यामुळे मुलांनी तुम्ही काय करायचं आहे, अशा प्रश्नांचा आता तुम्हाला शाळेमध्ये किंवा सर्वांनी शक्यतो जे क्लासला जॉईन आहेत त्यांनी एखादी मार्गदर्शिका मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये घ्यायचं. भरपूर प्रश्न असतात, त्यांचा सराव तुम्हाला करायचा आहे. बघा, अतिशय सोप्या पद्धतीची आजची आपली तासिका होती. अतिशय छान पद्धतीने तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला. खास करून शीतल आणि स्मिता यांनी सुद्धा छान उत्तरं दिलीत. तुमचं सर्वांचं अभिनंदन. आणि आज विशेष म्हणजे आपण शीतलला अचानक सर्व मुलांमधून निवडलं आणि आज योगायोग तिचा वाढदिवस आहे. विश यू हॅपी बर्थडे शीतल. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. शीतलला आपल्या ग्रुप कडून सर्वांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओके. आता आपण थांबूया आणि उद्या एका नवीन मालिकेसह नवीन जो क्रम ओळखण्याचा आपला पुढचा क्रम आहे त्याविषयीचं उद्याच्या तासिकेमध्ये आपण बघूया. आणि पुन्हा भेटूया उद्या सकाळी. सर्वांना हॅव अ नाईस डे. सर्वांना आजच्या दिनाच्या शुभेच्छा. छान खेळा, अभ्यास करा. दिवसभर अभ्यास करू नका. दिवसभर, आज तर सुट्टीचे दिवस आहेत, खेळायचं आणि थोडा अभ्यास पण करायचा. ओके, चला थांबूया आपण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7 वाजता. Love you, bye.